channel. So hello guys, welcome back to my channel. Hello guys. So guys, welcome back to my channel. So आज माझा बर्थडे. So आम्ही माझ्या फ्रेंड्स सगळ्या ह्या कुत्रे इतके कुत्रे आहेत ना लिटरली सो आज माझा बर्थडे. सो आम्ही ना आज केक बनवणार आहे, घरीच बनवणार आहे. बाहेरून जायचं होतं पण मला ब्लॉग बनवायचं होतं. मम्मी पैसे होते माझ्याकडे पण मला ब्लॉग बनवायचं होतं म्हणून मग मी घरीच सामान आणलं आणि आता घरी केक बनवणार आहे. हे बघा ही माझी सेंटिमेंट आहे आणि माझी घर खेळणारे. आम्ही लहानपणी खूप घर खेळलोय आम्ही दोघी आणि आम्ही आता खरं वाला घर खेळणार आहे. तिचं नाव आहे श्रद्धा उर्फ हेमांगी आणि ही बघा ही आहे मृणाली. मी ब्लॉग मध्ये अपशब्द यूज करू शकत नाही. आम्ही तिघे एकाच क्लासरूम मध्ये होतो. खूप मस्ती केली. आपण क्लासरूम मध्ये होतो दहावीपर्यंत होतो. आम्ही खूप मस्ती केलेली आहे. सो आज माझ्या बर्थडे त्यांना सगळ्यांना इला तर आम्ही गाडीवर उचलून आली डायरेक्ट चल म्हटलं बस बघू शकता असं माझ्या आजीकडनं बघते आम्हाला काय करते असं. सो आम्ही आज केक बनवणार आहे. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. खूप सारा प्रेम. काय ते घ्यायचं आपल्याला, काय घ्यायचं आपल्याला. तुम्ही रव्याचं बनवणार आहात की कसला बनवणार आहात? तुम्ही सांगा कशाचं बनवायचं. रवा आणि रव्याचं बनवलंय का? रवा आणि मैदा मिक्स करतात. मिक्स करायचा का रवा आणि मैदा? ठीक आहे, रवा आणि मैदा. आता तिथं त्याला सांभाळायचं का? गाईज आम्हाला फक्त कॅमेराला सांभाळायला सांगितलंय. मी कॅमेरा सांभाळणार आहे. मी ते कोणतं स्टँड आहे? ट्रायपॉड. मी ट्रायपॉड पकडून उभी आहे. मी आणलाय रवा मैदा. एवढाच होता तिच्याकडे. थांब ग आणते ग. एवढाच होता तिच्याकडे. तो वेगळा रवा आहे. तो अलग रवा बारीक वाला रवा घे बरं का. हा सम्राटचा बारीक असतो ना. हा सम्राटचा बारीक असतो. ओपन करून बघा ना. जो घरचा असेल ना तो जाड असतो. अरे केव्हाचं हॉस्पिटलमध्ये गेली होती. घरी नव्हती. मी तिला 3 वाजेचं बोललेलं होतं. 3 वाजेचं आणि आता 7 वाजता. टाकू शकते येडपट बनावी येडपट. एकदम पागल आहे. मी 4 वाजता आली. 4 वाजता आल्यानंतर मी खाल्लं. पप्पांना चहा ठेवला. पप्पा पाहुणे पाहिलं किती निर्लज्ज आहे. ऍक्च्युली मी पण नव्हती. भांड घेतलं तुझ्यासारखा ना. सारखा बारीक. आता आपल्याला मिक्सर मध्ये फिरवावं लागेल ना. त्याला म्हणजे साखर आणि ते मिक्सर मध्ये फिरवावं. ऑलरेडी बारीक दिसतोय. अगं मी रेसिपी बघता कर. अगं मी रेसिपी बघितली आहे. विश्वास नाहीये मला तुझ्या ड्रायव्हिंग स्किल्स आणि स्किल्स वर. मी बघितलंय. ती अशी गाडी चालवते ना की काय सांगू. अरे ती गाडी अशी नंतर अशी. अच्छा हमको सिखा रिया है. प्युअर छपरीपणा जो म्हणतात तो हा असतो. दही पण लागतं ना. थंड दूध लागतं. थंड दूध. अगं मला कोणी सांगितलं नाही. मी रील्स मध्ये बघते. अगं ते मी टाकलं होतं त्या व्हिडिओ मध्ये. दही टाकलं होतं थोडंसं. आम्हाला विचार प्रो कुकिंग स्किल्स आमच्याकडे. केक फुलला नाही ना. तुम्हाला दोघांना फुल मिळते. मी फुगीन ती फुगणार आहे का हे बघ आता कसं मी रव्यासारखी केली मग आता माझ्या सोडा टाकला की मी फुगेन. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ सोडा नंतर टाकायचं पडा. हा साखर एक पिठी साखर किती टाकायचे साखर. पहिले तू दूध तर टाक त्याच्यात मग पिठी साखर टाक.
नाही टाकू ना ते मी आता टाक फक्त दगड टाक दगड होऊन जाईल ना. बस झालं. नाही हो गं, हो अजून हो लागेल. नाही ग बस झालं. अरे अजून लागेल. टाक ग थोडा टाक वरतून. थांबा अरे मी सांगते तुला अंदाज आहे आपल्याकडे. टाक तू जास्त गोड करू. बस बस आता ते इसेन्स वगैरे मध्ये इसेन्स थोडा. जाईल ना त्याच्यात. साखर टाकली आहे आम्ही. याच्यामध्ये टाकली साखर, रवा आणि मैदा. हे 2 कप मैदा, 2 कप रवा आणि साखरचा. आमच्याकडे साखरचा डायरेक्ट खडा होता, पिठी साखर पण डायरेक्ट. तिने युट्यूब वरूनच बघितलंय. तुम्ही तिची रेसिपी फॉलो नका करू. काही होऊ शकतं. अर्धी तर युट्यूबचे अर्धी यांची काय रेसिपी. काय करते बघ. आपल्यासारखं टाकलं होणार नाही का मी? नाही झालं तर आपल्यासारखं धीर राहिलं गं. जास्त कडक. आता हे नीट आहे. चक्रीवर तोड. काय करावं? घरचे बाई चांगले आहेत आम्हाला. आता याचं दूध टाकायचं आपल्याला. थंड दूध टाकायचं. थंड दूध टाक. बड़ा हरामी हो अशा मैत्रिणी डेंजर मैत्रिणी डायरेक्ट साईड टाकू का? नाही जायला बघा. चिकन आपण नाही. ओ चिकनी नाही आंटी असं नका दाखवू प्लीज. गॅस बंद कर. कोण आहे गं? तू म्हणे डॉलीने फोन करून होईल ना. हम ना करते. मॅडम करताय. थोडं साखर. अगं इनोच्या वर टाक ना मग त्याच्यात हे अगं पहिलं ते ब्लम्स तर फोडू दे. समरी तू शांत बस. इतना चुभने लगा हूँ सबको. काहीच नाही तरी मध्ये बडबड करते. त्याच्यात टुटी फ्रुटी आणलं तरी माझी मम्मी म्हणते की हिला स्वयंपाक येतो. नाही मग ते कलरचे मस्त ते आणले असते. हा ते चॉकलेट हिला घेऊन गेली होती ना मी. हिला घेऊन गेली होती. पण मला काय माहिती हिला टुटी फ्रुटी टाकायची की नाही ते टाकायची. जेमच्या गोळ्या Suggestion आहेत दिलं. मस्त केक बनवतोय आपण मला. नाही ते जेमच्या बारीक सोनेरी गोळ्या आहेत मस्त मम्मी चॉकलेटच्या. जाऊ दे ना. काजू बदाम आहेत ना त्याच्याने पण डेकोरेशन होतं. काय पण थोडस छान वाटतं. काय पोरगी आहे. हळदीला. परत हा, काय काय असं कामची नाही ती. बड़ा हरामी हो आणि मग तिला इसेन्स म्हणता येते. अगं तो दुकानवाला आमच्या तोंडाकडे बघायला म्हणजे समजून काय पाहिजे तुला. म्हणे व्हॅनिला इसेन्स. म्हटलं व्हॅनिला इसेन्स द्या. इन्सेन्स. 2-3 दुकानं उतरली. मी शोधायला गेली. हे बघ बसलेले ते गाडीवर. बोलता नाही येत अगं. हा, बारीक. मला जाऊ दे थोडा कारण तेल हा, आता जाय तुम्ही तुला ते आता सांगते तेल पण ते टाकावं करू. लागतं त्याच्यात. हा ते टाक. पण पहिले तू ना काजू बदाम आण आणि त्याच्यात क्रश करून याच्यात काय टाक. काय टाकलं तू काजू बदाम, रवा आहे, मैदा आहे आणि पिठी साखर आहे फक्त. दूध आहे. थोडं तेल टाक त्याच्यामध्ये. तुझं पण इन्स्ट्रक्शन ते बेक करताना टाकावं लागतं ना. अगं ते खाली लावा जस्ट. हा म्हणजे ते अजून टाकावं लागेल त्याच्यात. अजून टाकावं लागेल. बस झालं गं. ऐक ग श्रद्धा. कोलेस्ट्रॉल तेल आणि कोलेस्ट्रॉल ऐक ग, मी ब्लॉग हे बघितलंय, रेसिपी बघितली. हिला काहीच येत नाही. आणि तुझा केक फुलला नाही श्रद्धा. तू विचार कर तू. अब देख तू गया बेटा. अब तू गया देख. श्रद्धाचं तोंड जास्त टाक फुललंय. ना गं तिला इन्सेन्स ग. अगं अजून नको टाकू समरी. थांब ना जरा. केव्हा टाकता मग ते आता? लास्टला. व बाई जाईल ते अरे चिकन. बा. त्या काठीला तुझ्या केक मध्ये आलेला आम्हाला बोलशील अजून. बरं झालं बोल दिलं घेऊन. तिला राबाडायचं आम्ही तिला गाडीवर डायरेक्ट अशी उतरली. तिला वाटलं पुढे बसशील की मागे बसशील. ती मध्ये मागे बसशील. गाईस तुम्ही ऐकता यांनी मला कसं समजावलं. अशी डायरेक्ट घेऊन सगळे पिशवीत बांधली डायरेक्ट. आणि तुम्ही या मम्मीला पिशवीमध्ये घेऊन आलो. घेतलंय. राहू द्या म्हणे तुमच्याकडे झोपू द्या म्हणे तिला. घेऊ नका देऊ म्हणे. तिला घरात बघायचं पण आता तिला वैतागून गेलं नाही. इतना चुभने लगा हूँ सबको. आता तिला एवढं खाऊ नका घालत जाऊ. पूर्ण पोळी टाकायची काही नव्हती. पूर्ण एक पोळी टाकावं लागेल. इन्सेन्स टाक, मग बेकिंग सोडा आणि मग हे टाक आणि मग याच्यावर थोडं दूध टाक. स्टार्ट करो. असे यार सांगावंच लागतं सगळं. मग कसं तरी आली तुला?
हे बघा हे बघा मृणालने खूप कष्ट घेतलेले बघा किती चिकन केलं बघा. इन्स्ट्रक्शन माझे Shut up. मम्मीचे खूप हलवण्याचे कष्ट घेतले मृणालने आणि आणखी कुटायचे कष्ट घेत आहेत 3 जणांचा मी का धाव चौथी मी आहे. नाही मी कशाला हात नाही लावला अच्छा चाटले फक्त आईला ती वाजलेली उलटून गाडी चालवत होती ना तू मागे बसणार होती तू शांत बस Take your mouth shut. मी खरं बोलती तिला टुच पाहिजे Just टाका. हे मध्ये टाकता का मम्मी वरतून? बारीक कर मम्मी अंडी कांटी थांबा मम्मी डेव्हिड बारीक करा अगं, हिच्या अजून जवळ बारीक द्या ना करा. अंडी तिची ताकद दर्शवू द्या तिला काजू बदाम Vlog च आहे आणि vlog मध्ये हीच नाही काम करते. काय बडबड करायच्या. ब्लॉगमध्ये फक्त बोलायचंच काम राहतं वे भगवान म्हणून तुला काम दिलं नव्हतं उदर टाकायचं म्हणून तुला काम दिलं नव्हतं वै तू. कर्म करणे जातो काढो. असे हा जणू बघा हे बघ. तुटी फुटी ही टाका, ही टाका. तिने बनी वेगळी. चांगली लागली तर बरं थांबा, आहे. थांबा, वर हे कर. पण छान आहे. हे ते वरतून टाकू आपण. डेकोरेट होईल याच्यात. हे काय आणलंय मम्मी तू हे ना नाही घेऊन येते तू खरंच माझं नाही का ओमने आणलाय ते तब्येत सुधारायला. सुधरत काय राहिले हा ना. इल्ले मृणालला खायला काय करू? रात्री दुधात टाकायचं खायचं त्याला. बळजबरी टाकायची मी मग तरी बी खायला तो येडा. हा हे बघ खायचं मी बाजूला लय झाला आता. लय झाला. खूप झालं ना फक्त पावडर टाकायच्या मध्ये. मस्त केक जे मोठं करायचा. मोठं असतं ना ते नंतर टाक. वैज बोला नाही बस बस बस. लोक काय वेलदोडे पण टाकता का नाही इन्सेन्स आहे त्याच्यात टाकायला. बिल्डेड काही नको आपलं आपलं तेल टाकलं का हो टाकलं आंटी टाकलं आंटी एवढंसं तुमचं थोडंसं सांगा. दूध टाक थोडं दूध थांब ना आता ते घट्ट इनोवे वाटायचं. टाकावं लागेल आता हे टाक. हे काय Essence. इनो इनो आणि सेन्स. मिक्स पहिले करून पहिले टाक इन्सेन्स ना. टाकून दे आणि ते मिक्स कर किती चांगलं. टाकायचंय? टाक 2 ड्रॉप टाक काय राहत नाही त्याच्यात आहे, फक्त टेस्ट असते. ओ फोडे ते फोड ना हे घे डॉली. फोडावं बी लागतं तू मध्ये का तुला फोडून देणार आहे आयतं हिच्या वेळेस तुम्ही काय खाल्लं होतं? हा हिच्या वेळेस काय खाल्लं होतं? रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नहीं करने का आराम से लेने का याच्यासाठीच आम्ही तिला बोलवलं होतं बाकी काहीच कुकिंग नाही. करायला खूप आवडतं त्याच्यासाठीच. बिचारी ती घरी तिच्या घरी वडापाव अजून काय खूप छान काय काय बनवते माहिती आणून खाऊ घालते पण ती. स्वतःची तब्येत काढून सुधरते मला ते आवडतं. मला लोकांना खाऊ घालायला आवडतं खायला. म्हणूनच ती बारीक झाली. हो का बस का डॉली दे. खायला नाही आवडत तिला. टाका. का काय टाकू आता टाकून दे इनो सगळं. सगळं टाक टाक तू फुलेल ना ते. मम्मी सोडा पण बरं. सोडा पण राहील ना. नाही सोडाने टाकायचं नाही फक्त का? इनो. बघ तुला ते फुलवायला आता ते फुगलं फेस आलंय ना तर ते लगेच उठावं लागतं हो का श्रद्धा हो दूध टाकायचं मम्मी याच्यात अजून बस झालं ना हा. बस झालं दूध बस झालं ना कशामध्ये ठेवत आहे कुकर मध्ये का कढई? अरे मम्मी कुकर मध्ये ना का कडे ठेवू थोडं पण चालतं कुकर पण चालतं. कुकर मध्ये छान बटर त्याला. बटरफ्लाय विकत आणला का होता माझ्याकडे. कालपासून बोलते मम्मी मी कालपासून की मला समजलं नाही तू केक करते मी म्हणतो विकतच आणणार आहे. म्हणून आंटी तिला खूप शोधून पण आता काय करू तू तशी मला घेऊन गेली होती म्हणून जावं लागलं. शेंबडी यार, real मध्ये. याला मी नाही म्हणू शकत फाडताही नाही आलं तिला लाईन वर फाडायचं होतं ते तिच्याकडे ये देखो कैसा फाडा मेरे असंच तिचं आयुष्य आहे सध्या विस्कटलेलं हा का हो का अच्छा अच्छा जॉब भेटत नाहीये तर. ऍक्च्युली सगळ्या इंजिनियर्सचे मम्मी हे आयुष्य नकोय विस्कटलेलं. सध्यावालं नकोय मग जर्मनचं हा ते बघा आपण एकदा बनवलं नाही पण का नाही ना आम्हाला असं असं थोडं थोडं टाकायचं असं थोडं थोडं सिग्नेचर गोष्ट इट्स माय नॉट अ सिग्नेचर हे बघ हे खाली पडलंय ते खाली अगं असं होतं ते श्रद्धा असं होतं होतं ते एवढ्या केकला त्या पोरला था काढताय. त्यापेक्षा मस्त आयतं- पोरनेच स्वतः हातात घेतलं नाही मम्मी हा, बरं, पेपर लावायचं टेन्शन नाही. इश्केची दरिया काय करते समरी बटर ते आम्हाला माहिती होतं पेपर आहे पण तुला काय करते
खाऊन नाही आला का बाहेरून? नाही ना मना घेऊन गेल्या होत्या त्या, मना घेऊन गेल्या नव्हत्या का एकटं एकटं काय खायला गाणं द्यायचं नव्हतं साव खेळायला डॉली बर्थडेची पार्टी डॉलीच्या बर्थडेची पार्टी होते साव खेळायला काय बात करते अशीच फालतू बात करते ती म्हणून ती कुठे घेऊन ते आता पार्टी दे तू सगळ्यांना सगळ्यांना कशाला देऊ तुला आणि मुन्नीला देईल फक्त ते वरणबट्टी वांग्याची भाजी कोणी पण खातं सावखेड्यात जाऊन खानदेशी जेवण येते असं काही बी नको म्हणू तू कोणी बी खात ते खानदेशी लोक खातात मग खानदेशी लोक खाता फक्त नाही म्हणजे जे उसका पता है उसका है तो सगळे खाताला आता मम्मी याची काही गरज नाही तसं नाही नाही पण ठेवून द्यायचं ना चांगलं होतं राहू दे समरी कुकरमध्ये त्याला खालून ग्रीस करायचं राहतं त्याला खालून तेलाने. तेला तेला आकार देते गोलवाला की म्हणजे गाईस शेप बघा शेप ही समरीची पृथ्वी आहे एवढीच आहे तिच्यासाठी. थांब ना गं बहीण थांब ना ती नाही ना आकार तुझे अहो बाई आकार नको देऊ छोटा होई जाईल आधी. छोटा होई जाईल आधी तू फक्त ग्रीस कर त्याला काय करू? तेलाने किंवा तुपाने ग्रीस कर म्हणजे त्याला लाव हे घे. ते बघ तिथं तूप आहे वरती ते ग्रीस तर येतं तेला दाखवू शकत नाही म्हणत आहे. ते टाकून घे, टाकून घे. तेल टाकलं लाव, पहिला आहे, तो लागली, मला पडतं बुडवायला. त्याला हे पण इकडे आणलं हा, त्याला किती त्याला. जाऊ दे. इकडे लाव, त्याला टाकून ठेव. इकडे लाव, थांब, 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 थांब. केवढा पसारा आहे त्याला. मी केला का फोन टी मला मम्मी मम्मी तर डायरेक्ट रेडीच राहते आता काय बोलू गं पुढे हे काम खूप आहे ना. ते ग आपला शेप याचा असंच ना हा. ऐसा जे आहे ना हा, असं. चिपकव त्याला पूर्ण चिटकव त्याला. म्हणजे हा, द्या. हे बघा घेऊन जा. आता थोड्या वेळ अरे आवर तिथलं थांब ना, नाही, राहू दे, राहू दे. आंटी सांगा आज गं बाई. मम्मीकडे देते आंटीला बेकिंग सोडा पण आणू द्या. डीजेवाले भाऊला घालत चला तो डीजेवाले भाऊला घालत चला तो डीजेवाले भाऊला घालत चला तो बस ना मुन्नी तू एकदम फोकस मध्ये राहिली. त्याच्यामध्ये बंद जास्त हलवायचं नाही. मग तो सोडा आंटी ना. दूध पण जाऊ दे. आहे जाऊन दे. नाही ग काजू बदाम असते त्याच्यात मला वाटतंय फुगेल फुगेल डायरेक्ट फुगेल तो फुल लागली जास्त हलवू नका नाही तर त्याचं हे संपलं. वरून आता गार्निश कीजिए हे थोडासा हे काढ हाताने गाईज गार्निशिंगचं पार्ट माझ्याकडे दिलाय भले त्यांनी नाही दिलाय तुला एवढंच काम तेवढंच जमतं तुला म्हणून तेवढंच दिलं आम्ही कारण मी फक्त सजवू शकते थांब ना आता हे तर टाकू दे शेवटच्या आउटपुटला आउटपुटच येत नाही आपलं फक्त आउटपुटच येत नाही सगळं येतंय. नाही आमचं आउटपुट आहे ना हे. आता बघू आता आपलं आउटपुट हो बरं कितल्या हुशार आहेत तर तुम्ही. ऍटलीस्ट याच्यात तरी आउटपुट यायला पाहिजे आपली अपेक्षा एरर तर नाहीये एरर नको आम्हाला प्लीज याच्यात तरी आम्हाला नाहीये ग नाहीये एरर नाही येणार पण आउटपुट बरोबर आहे तर कसं हे बी टाक ना बाई हे बी टाक ना मम्मीचं मम्मीच्या एवढं पोराचं येते काय काय भावाचं आहे काही नाही काय खात नाही तो. टाक, टाक, टाक. कोड तर चुकला नाहीये काही पण नाही माहिती एक्झिक्यूट झाला पाहिजे येस येस नाही जास्त छान दिसतंय ना आता चव कशी येते त्याच्यावर हा. याच्यात मीठ पण टाकावं लागतं. असं पण टाक, टाक, म्हणजे तसं आहे. आता नको, टाक, 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 उचलू. हा, उचल, उचल. तुझी सासू सगळे घरातले भांडे काढून ठेवा आता ठेवा सगळं ठेव घेऊ सर मम्मी ठेवणार आता ते काम मम्मी करणार आता मम्मी बोलेल ना मम्मी केक 100 टक्के त्याच्या बापाला फुटलं पडली. मम्मी राहू दे. आता त्याला खाली थोडंसं मीठ टाकलंय आणि त्याच्यावर थोडा केक असं करून ठेवलंय आता मम्मी त्याच्यावर झाकण ठेवणार मम्मी हलवू नको बस हे मस्त बसला आता. हा आता याच्यावर पुरणाच्या पोळ्या टाकून देतो सिस्टीम बरोबर झाली आता ही घाण केलेली साफ कर कोण करायची साफ कर ही घाण तृप्तीने श्रद्धाने काहीच काम केलेलं नाही श्रद्धा डॉलीने फक्त बोलायचं काम केलं डॉली श्रद्धाने काहीच काम केलेलं नाही मृणालीने तिथं नुसतं मिक्स केलंय काम केलंय बघताय तिने तेवढंच काम केलेलं करू खिचडीची गच्चीवर. आता तुझ्या पार्ट्या तुझ्या काही संपदच नाही चालूच राहतं. उद्या उद्या मला पट्टी बनवा खिचडी हं?
चालू ना तुझं काही ना काही आपली आपली फक्त अच्छा आपली का मृणाली बी बोलूंगा आपण म्हणजे श्रद्धाचं घर आपलं घर. हा परत थोड्या वेळ तुम्हाला आमचा केक कसा बनतो तुम्हाला दाखवतो. फुललाय आमचा गाईस बघा 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 छान फुललाय. हे बघा यांच्या सोबत फुललाय यांचा केक यांच्यामुळे केक फुललाय. खरंच आमच्यामुळे फुलला केक फुलला. जसं हे समरी बघा. फुगली तसं आम्ही केक फुगवलाय. जसं समरी फुगली तसं आम्ही केक फुगवलाय. हो का जसं बनायचं तुला समृद्धीला हवं मग मी कागद आहे त्याच्या असं उलटा मार त्याला आणि मग हे कर. अगं असं उलटा मार ना मग सीधा केला जाईल ना त्याला. हळू मार ना मम्मी इथला का तू. हो खूप सही झालाय गाईस खूप. आता उलटा असं काढ ना थांब.